गोंदिया जिल्ह्याच्या सडकजुनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कोमारा गावातील मुख्य बसस्थानकवर असलेले पिंपळाचे झाड हे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे। मात्र स्थानिक प्रशासनाने पावसाळा येण्यापूर्वी सदर झाडाचे खांदे कापले नसल्यामुळे आलेल्या पावसामुळे पिंपळाच्या झाडाचा खांदा गावात वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारावर पडला। त्यामुळे कोमारा गावातील संपूर्ण लाईट बंद झाली होती। विशेष म्हणजे सदर ठिकाणी बसस्थानक असल्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उभे असतात। झाडाचे फांदे जर खाली पडले असते तर त्यामुळे एखाद्याचा जीव गेला असता। याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। पिछले 3 महीने से एमएसईबी के अधिकारी को 3 महीने से कंप्लेंट किए हैं, यहाँ के विधायक को भी कंप्लेंट किए हैं। उसके बावजूद लगातार बोलने के बावजूद भी उसने झाड़ की टहनी नहीं काटा है। आज वो झाड़ घर पे गिरते गिरते बचा और जो बस स्टॉप है झाड़ के बाजू में वहाँ लोग मरते हुए बचे हैं और सख्त से सख्त कार्रवाई की जाए नायडू के ऊपर में, ऐसी हमारी मांग है। तर स्थानिक रहिवासी विनायक परसोडकर यांच्या घरावर झाडाचा खांदा पडल्याने घराच्या बाजूला असलेल्या पत्रांच्या शेड संपूर्णपणे बेंड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। तर विनायक परसोडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की स्थानिक विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली होती, तसेच स्थानिक आमदारांना सुद्धा याबाबत माहिती दिली, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे दृश्य निर्माण झाले आहे। याला जबाबदार संबंधित यंत्रणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे आता तरी विद्युत विभागाला जाग येते का हे आता पाहण्यासारखं असेल।